हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज मी पहिल्यांदाच प्रयत्न करत आहे वडापाव बनवायचा. चला मग बघूया वडापाव बनतात की नाही ते. सर्वप्रथम बटाटे स्वच्छ धुवून घेतलेत आणि कुकरमध्ये उकडून घेतलेत. नंतर चाकू घालून चेक केले बटाटे प्रॉपर उकडलेत की नाही. नंतर मॅशरने ते मस्त मॅश करून घेतलेत. आता वड्याचा मसाला बनवणार आहे मी आणि त्यासाठी लसूण सोलून घेतलेत आणि एका मिक्सीच्या जारमध्ये मी भरपूर सारे असे लसूण घातलेत आणि त्यानंतर भरपूर अशा मिरच्या घातलेत. तुम्ही तुमच्या टेस्टनुसार घातलात तरी चालेल. मला स्पायसी आवडते म्हणून मी थोड्या जास्तच मिरच्या घातलेत. आणि नंतर एक मोठा आल्याचा तुकडा घेतले आणि त्याला बारीक कट करून घेतलंय क्यूब्समध्ये छोट्या छोट्या आणि तेही मी मिक्सीच्या जारमध्ये घातलेलं आहे. कोथिंबीर कट करून घेतली आणि मिक्सरमध्ये ते सगळं वाटून घेतलं एकसाथ. थोडं खडबडीतच वाटायचं. त्यानंतर एका कढईत ऑइल गरम करायचं आणि त्यात मोहरी घातली आणि मोहरी थोडी तडतडल्यानंतर त्यात थोडं हिंग घातलं आणि एक्स्ट्रा फ्लेवरसाठी आमच्या घरचा कढीपत्ता आणि ऑइलमध्ये मग सगळा हिरवा मसाला घातला. हिरवा मसाला चांगला तेलात फ्राय करून घ्यायचा आणि मग त्यात थोडी हळद घालायची आणि चवीपुरता मीठ. सगळा मसाला पुन्हा 2 मिनिटांसाठी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा. मग फ्राय केलेला हा मसाला मॅश केलेल्या बटाट्यामध्ये घाला आणि व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्या. तुम्ही स्पूनचाही वापर करू शकता कारण बटाटे आणि मसाला दोन्ही गरम आहे. आणि जेव्हा मसाला थंड होईल आणि बटाटे थंड होतील तेव्हा तुम्ही हाताचा वापर करू शकता. मग हाताने ह्याच्या छोट्या छोट्या गोल गोल तुम्हाला जेवढ्या साईजच्या हव्यात त्या साईजमध्ये टिक्की बनवून घ्यायच्या. तुम्ही इथं बघू शकता माझ्या सर्व टिक्की बनून झालेल्या आहेत. मग गॅसवर एकीकडे ऑइल गरम करायला ठेवले आणि दुसरीकडे बेसनचं बॅटर करायला घेतलंय. त्यासाठी एका बाउलमध्ये जितकं हवं आहे तितकं बेसन घातलंय. त्यानंतर मी थोडा ओवा घेतलाय आणि तोही घातलेला आहे. ओवा किंवा अजवाईन म्हणू शकता. त्यानंतर मीठ देखील चवीप्रमाणे घातले आणि मी घरी बनवत आहे म्हणून मी सोड्याचा वापर करणार नाही आणि त्याऐवजी मी घालणार आहे 1 चम्मच मोहन. मोहन म्हणजे गरम केलेलं तेल फॉर क्रिस्पीनेस. त्यानंतर मी त्यामध्ये पाणी घातलेलं आहे. थोडं थोडं पाणी घालायचं आणि बॅटर सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता आता माझं बॅटर रेडी झालेलं आहे. आणि जी आम्ही बटाट्याची टिक्की रेडी करून ठेवली होती ती व्यवस्थित बेसनच्या बॅटरमध्ये डीप करून तेलामध्ये हळू सोडून द्यायची आहे. हे टास्क डिफिकल्ट होणार आहे माझ्यासाठी खूपच. वडा दोन्ही साईडून व्यवस्थित फ्राय करून घेतलेला आहे. जोपर्यंत वर येऊन फ्लोट होत नाही तोपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. बघू शकता 2 वडे तरी ॲटलिस्ट रेडी झालेले आहेत माझे. आता आम्ही ती वडापावसाठी लागणारी लाल चटणी बनवूया आणि त्यासाठी मी तेलात जे बेसनचं बॅटर उरलं होतं ते थोडं तळून घेतलेलं आहे. नंतर एका मिक्सीच्या जारमध्ये थोडे लसूण घेतलेले आहेत आणि जे बेसनचं बॅटर तळलं होतं ते घातलेलं आहे आणि 1 चमचा भरून प्लेन मिरची पावडर घेतलेली आहे आणि चवीपुरतं मीठ आणि ते सगळं व्यवस्थित मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता चटणी रेडी झालेली आहे. वडापाव सोबत तळलेली मिरची तर लागतेच. चला मग हिरव्या मिरच्या तळून घेऊया.
मिरची तळायचं हे काम मी माझ्या नवऱ्याकडून करून घेतलंय. फायनली वडापावसाठी लागणारे आपले सगळे एलिमेंट्स हे रेडी झालेले आहेत. फायनली गरमागरम आणि स्पायसी असा हा वडापाव रेडी झालेला आहे. चला मग मी हा वडापाव टेस्ट करून बघते. आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.